सावरकरांचं वक्तृत्व काय क्षणामध्ये जबरदस्त प्रभाव करायचं. ते इंग्लंडमध्ये विद्यापीठामध्ये भाषण देणार असले तर विद्यापीठाचे प्राध्यापक त्यांच्या विद्यार्थ्यांना सांगायचे, आज आपण तासाला सुट्टी घेऊ, सगळेजण उत्कृष्ट इंग्रजी ऐकायला त्याचं भाषण ऐकायला जा. वक्तृत्व कला आहे, कवित्व कला आहे, कादंबरी लिहू शकतो, काही करू शकतो. पण असं असताना सुद्धा मारुतीरायाची भूमिका आहे, जेव्हा रामचंद्राला गरज आहे तो वनवासात आहे, माझी मातृभूमी वनवासात, त्याला माझ्या सेवेची आवश्यकता आहे, तेव्हा मात्र याच दसऱ्याच्या दिवशी सावरकरांनी पुण्यामध्ये एक चमत्कार करून दाखवला आहे. जी आज चळवळ चालू आहे ती त्यावेळेला एक वेगळ्या तऱ्हेनं करून दाखवली. इंग्रजाची शक्ती ही जर त्या इंग्रजाच्या बाजारपेठेला आपण किंमत देतो त्याच्यामुळे असेल, तर मग इंग्रजाची बाजारपेठही कशी कमजोर होईल याचा विचार मला करावा लागेल. सैन्याबरोबर बाजारपेठ आणि त्याची आर्थिक स्थिती हाही महत्त्वाचा विषय राहतो. म्हणून परदेशी मालावर बहिष्कार टाकणं हा जो अलीकडचा विषय चालू आहे तो 1905 साली इंग्रजी मालावर बहिष्कार टाकण्याची जी प्रचंड मोठी पुण्यामध्ये मिरवणूक निघाली ती दसऱ्याच्या दिवशी होती. तेव्हा फर्गसन महाविद्यालयातले त्यांचे सगळे सहाध्यायी विद्यार्थी म्हणले, सावरकर एका कपडे परदेशी जाळायचे आहेत, म्हणजे होळी करायची आहे, आणि तो दिवस दसऱ्याला होळी कोण करतं? ते म्हणले, होळी महत्त्वाची नाही आहे, मी इंग्रजाच्या राजसत्तेला घाबरतो, ही माझ्या भीतीची सीमा मला ओलांडायची आहे, मला सीमोल्लंघन अपेक्षित आहे. कपडे पेटवणं फार महत्त्वाचं नाही, पण ते कोणासमोर पेटवतो, कोणती घोषणा देत पेटवतो. लग्न नाही झालं म्हणून बाथरूममध्ये हातरुमाल जाळण्याचा प्रकार नाही येतो, निरूपण नको आहे. दुष्टाच्या सेनेच्या समोर, पोलिसांच्या समोर एवढं मोठं धाडस करून दाखवायचं. अहो, पूर्वी इंग्रजाचा पोलीस गावात दिसला तरी चळचळा माणसं कापायची. त्या इंग्रजी पोलिसात देखत ही ताकद दाखवणं, तुझ्या इंग्रजाचे कपडे मी इथं जाळून दाखवतोय. बरं, त्या उत्सवाला लोकमान्य टिळकसुद्धा उपस्थित होते, ज्यांनी तिथे होळी समोर उभं राहून भाषण केलं होतं. आज भारतीय तरुणांची शक्ती थोडी सीमित आहे म्हणून कपडेच पेटले आहेत. पुढचं समजून घ्यायचं आहे. पण इतकं उघडपणे ते बोलणारे असल्यामुळे त्यांना पदवी होती लोकमान्य, बाकी सगळे राजमान्य. राजाला जमत असेल तर बोलतो बाबा, उगाच कोणी लोकमान्यांची दणकी अशी होती. माझ्या वडिलांची इच्छा अशी की एवढी साहस या सावरकर नावाच्या माणसानं केली, या माणसाच्या जीवनावर गीत रामायण व्हायला पाहिजे. कारण रामानी पण 14 वर्ष वनवास घेतला, सर्जिकल स्ट्राईक केला, सीमा ओलांडून पलीकडे जाणं, आणि तिथल्या भूमीवर आपलं अधिराज्य उभं केलं. मग सावरकरांनी सुद्धा 2 वेळा आपली सीमा ओलांडून पलीकडच्या प्रांतावर आपला प्रभाव उभा केला. त्यांनी पण 14 वर्षाचा कारावास भोगला आहे. का नाही गीत रामायण झालं? नाही झालं. त्यांनी माडगुळकरांना लिहिलं होतं, कोणी, माझ्या वडिलांनी, की गीत रामायणासारखं गीत सावरकरांनी पण लिहा की जरा. माडगुळकर म्हणले त्यांच्या व्यस्ततेमुळे शक्य नाही. पण बाबा आमच्या असे विचित्र, ते म्हणले, कविता माडगुळकरांनाच येते असं कुठं आहे? आपण रामाचं एवढ्या वेळ चरित्र सांगतोय, मग सांगायचं का तुम्ही गायला, का नाही माडगुळकरांनी लिहिलं, दुसऱ्यावर का अवलंबून राहिलास? बाबांनी लेखणी घेतली, सुरुवात केली. मला जेवढं जमेल तेवढं समोर गीत रामायण ठेवायचं, त्याच्याप्रमाणे कविता लिहायची. त्या काळातलं पहिलं रिमिक्स, स्वये श्रीराम प्रभू ऐकती कुशल रामायण गाती. चाल डोळ्यासमोर आहे, शब्द डोळ्यासमोर आहेत. बाबांची लेखणी सुरू. सांगतो कथा जीवाची व्यथा, विनायक सावरकर गाथा, विनायक सावरकर गाथा, विनायक सावरकर. देह झिजविला जैसे चंदन, देह
झिजविला जैसे चंदन, नयनाचे जाळले निरांजन, नयनाचे जाळले निरांजन, उदबत्ती परी सुगंध देऊन, उदबत्ती परी सुगंध देऊन, चरणी टेकियला माथा, विनायक सावरकर गाथा, विनायक सावरकर गाथा. मला सगळी गाणी नाही ऐकवायची. हा धागा एवढ्या पुरताच होता की दसऱ्याच्या दिवशीच्या उत्सवाचा. दसऱ्याच्या दिवशी जी परदेशी कापडाची होळी केली तेव्हा सगळ्या तरुणांचा उत्साह काय जबरदस्त. पण त्या उत्साहाला जोड होती या बुद्धिमत्तेची. कारण पूर्वी पोलीस कमिशनरची ही परवानगी घ्यायला लागे मोर्चा काढायचा म्हटलं की. आणि इंग्लिश पोलिसांनी परवानगी दिली होती मोर्चा वगैरे काढा, पण इम्पॉर्टंट म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये काठीसुद्धा आणता येणार नाही. शस्त्रबंदीचा कायदा चालू आहे. अंडरस्टँड? अंडरस्टँड. काठीसुद्धा आणायची नाही, नाही आणणार. आणि दसऱ्याच्या दिवशी सगळेजण जमा झाले मंडईपाशी. सगळी मुलं म्हणाली, अरे हे सावरकर्या, तू काय डोक्याने कमी आहेस का? पोलिसाच्या हातातल्या काठ्या बघ काय आहेत. आणि समजा आपल्या मोर्चावर लाठी हल्ला झाला तर? लाठी हल्ला करणार नाही असं काय शांततेचं वचन नाही दिलेलं त्यांनी. आणि वचन दिलं तरी सुद्धा शत्रू वचन पाळेल याच्यावर विश्वास ठेवणं हाच मूर्खपणा. लाठी हल्ला झाला तर? नक्की लाठी हल्ला झाला तर काय आनंद होतो हा जो उपभोगायचा असेल तर एक उपाय सांगतो. घरी गेल्यावर आपल्या घरातली धुणं वाळत घालायची जी बारीक काठी असते, त्यातल्या त्यात बारीक काठी ती घ्यायची आणि आपल्या गुडघ्याच्या खाली नडगी नावाचं जे हाड असतं त्याच्यावर हळूच मारून बघायची, वाजवायचं असं. अशी एकदा फाट्ट दिशी काठी मारून बघितली की मग जे आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाचे काय सांगू झाले काहीची हवाय पुढे झाले. तो जो काय आनंद येतो, हा हा हा, एवढ्याच्या काठीनं एवढासा फटका मारल्यावर हा आनंद असेल तर पोलिसाच्या या जाड काठीनं तुला असा गाचांडीला धरून इथनं एवढ्या अंतराने राणकंज पाठीवर किंवा नडगीवर दणका बसला असेल. बरं तुम्हाला काय क्रिकेटची पॅड घालून जायला नाही सांगितलेलं? असं असलं तरी सुद्धा घाबरायचं नाही. आपल्याला ठरलंय पण लाठी हल्ला झाला तर का आपल्या हातात काठ्या पण नाहीत. तात्या म्हणले मग मारुतीचं चरित्र कशाला वाचलं? बुद्धिमतां वरिष्ठम. बुद्धी ही फक्त इंग्लंडच्याच लोकांना असते असा त्यांचा गैरसमज आहे. आपल्याही लोकांना बुद्धी असते हे आपल्याला दाखवता आलं पाहिजे. अरे पण काय बुद्धी दाखवणार? बुद्धी हीच आहे, आपण फक्त काठी आणायची नाही एवढंच वचन दिलंय. मग त्यांनी आणलेली वापरायची नाही असं कोण म्हटलंय? त्याने जर उगाच्या उगाच लाठी हल्ला केला, मी पोलीसच्या हातातली काठी घेईन त्याच्या डोंगरावर मारीन. हो असं काय केलं? असं कुठं सांगितलं तुम्ही तुमची तुम्हाला मारणार नाही म्हणून? मी शांततापूर्ण मोर्चा करतोय, तुम्ही शांत राहा. मी काठी आणणार नाही म्हणजे मार खाईन याची नाही मी परवानगी घेतलेली. आणि हे सावरकरांचं भाषण ऐकल्यावर कोणीच लाठी हल्ला केला नाही. कारण पोलिसांना कळत होतं मुलं 400 आहेत, आपला स्क्वॉड 40च आहे. हे जर हातातल्या काठी घेऊन मारायला उभे राहिले तर केवढ्याला पडणार आहे? तो आनंद कसा असावा? तर मारुती रायाच्या वानरांनी सेतू बांधताना जो आनंद केला तसा असावा. म्हणून बाबांनी त्या प्रसंगावरती, दसऱ्याच्या प्रसंगावर बरोबर सेतूबंधनावरचं रिमिक्स तयार केलं. माडगुळकरांचे शब्द होते, सेतू बांधारे, सेतू बांधारे, सेतू बांधारे, सेतू बांधारे, सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी, सियावर रामचंद्र की जय. सेतू बांधारे, सेतू बांधारे. दसऱ्याच्या दिवशी परदेशी कापडाची होळी करण्यासाठी
महाविद्यालयातली 400 युवक मंडळी आणि त्यांच्या बरोबरीने त्यांचे पालक आप्तेष्ट जे म्हणून धाडस करायला तयार आहेत ते सारे, ते जर एकत्र आले असतील तर या मुलांच्या मनातले शब्द होळी मांडारे, होळी मांडारे, होळी मांडारे, होळी मांडारे, होळी मांडारे साजरी, होळी मांडारे साजरी, होळी मांडारे साजरी, प्रभूवर लोकमान्य की जय. होळी मांडारे, होळी मांडारे, होळी मांडारे, होळी मांडारे. स्वदेशी कपडा घ्यावा भरपूर, बहिष्कार परदेशीचे बर. स्वदेशी कपडा घ्यावा भरपूर, बहिष्कार परदेशीचे बर. परदेशीचा हा भस्मासुर, परदेशीचा हा भस्मासुर जाळू रस्त्यावरी. होळी मांडारे साजरी, होळी मांडारे साजरी, होळी मांडारे साजरी, प्रभूवर लोकमान्य की जय. होळी मांडारे, होळी मांडारे, होळी मांडारे, होळी मांडारे. सावरकरासारख्या महाविद्यालयातल्या तरुणानं होळी यशस्वी केली आणि लोकमान्यांनी बोलावून घेतलं. म्हणले, सावरकर, तुझ्यासारखा वयवर्ष 19-20 असणारा एक महाविद्यालयीन विद्यार्थी इतक्या अधिकारवाणीनं उत्तम नेतृत्व करू शकतो. मला माहिती आहे तू BA होणार, पुढे LLB करतोयस, वकील होणार. पण एकदा वकील झाल्यानंतर इथे समजा कार्यालय सुरू केलंस आणि आलेल्या केसेस समोरच्या माणसाचे केस जाईपर्यंत चालू ठेवल्यास, आपल्याला निकाल महत्त्वाचा नाही, तारीख महत्त्वाची. तर खायला काही कमी नाही. मस्त मोटर गाडी घेऊन सुद्धा फिरायला जाशील, बायका मुलांना घेऊन जाशील, तुझं लग्न झालंय, तुझा पूर आहे, मी तो भेलपुरी खा रहा था वगैरे, सगळी सुख तुझ्यासमोर हात जोडून उभी आहेत. कलावंत म्हणून सुद्धा मोठा आहेस पठ्ठ्या. इच्छा अशी आहे, आता परदेशामध्ये आपली वकिली करायला कोणी नाही आहे. तू जर इंग्लंड गाठत असशील, मात्र इंग्लंड नुसतं गाठायचं नाही, तिथे बॅरिस्टरीचा अभ्यास करायचा आहे आणि बॅरिस्टरीचा अभ्यासाबरोबर शस्त्राचा अभ्यास करायचा आहे. शस्त्राचा अभ्यास करत असताना जर अभ्यास करता करता हातातच बॉम्बचा स्फोट झाला तर त्या दिवशी आपली पुण्यतिथी आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. बाकी वाक्य म्हणायला सगळी छान असतात, तुमच्यासाठी काय पण. पिस्तूल उडवून दाखव बरं, हे काय पण. सगळाच स्वर बदलायची शक्यता तिथे असते. हे काय पण, इतकं का सोपं गंमत आहे ती. शस्त्राचाही अभ्यास करायचा आहे, शस्त्र भारतामध्ये पाठवायचं आहे, भारतीय देशभक्त तरुणांना तुला समर्थ करायचं आहे. मात्र ह्या प्रकारात कुठेही सापडलास तर फाशीत जायचं आहे, एवढी तयारी करून निघतोस. म्हणून या लोकांची चरित्र डोळे फाडून बघावीशी वाटतात. काय महामानवत्व असेल अंगामध्ये. वयाच्या 23व्या वर्षी हा मनुष्य सगळ्या संसार सुखावरती तिलांजली ठेवून परदेशात निघून जाऊ शकतो. ज्या कामाने नक्की फाशी होणार ते काम करायला निघतो. अनेकांच्या मनामध्ये हा प्रश्न असतो, ह्या कामाला तुम्ही आतंकवादी कार्य असं नाही का म्हणू शकत? चोरून शस्त्र शिकणे आणि ती वापरणे, पकडले गेलो की फाशी जाणे, म्हणजे जे आतंकवादी करतात तेच सावरकरांनी केलं असं नाही का वाटत? अशा विद्वान माणसाला आपल्याला उत्तर देता आलं पाहिजे. माणसा, कोणत्या गोष्टीला पराक्रम म्हणायचा आणि कोणत्या गोष्टीला आतंक म्हणायचं यासाठी एक विवेक नावाची बुद्धी लागते. आणि या विवेक नावाच्या बुद्धीचं उत्तर असं असतं, कोणत्याही गोष्टीचं पाप आणि पुण्य त्याच्या हेतूवर ठरवायचं असतं, कृतीवर ठरवायचं नसतं. जेव्हा हेतू वाईट असतो तेव्हा चाकूनी पोट फाडणं ही चोराची कृती गुन्हा असते, आणि जेव्हा हेतू चांगला असतो तेव्हा चाकूनी पोट फाडून ऑपरेशन करणं ही डॉक्टरची कृती पुण्य असते. जेव्हा दुसऱ्या देशावर माझं स्वामित्व यावं
म्हणून शत्रू गोळ्या घालत असतो तेव्हा बंदूक आणि गोळी ही पापमय असते, पण मी माझ्या देशाच्या संरक्षणासाठी उभा आहे असं म्हटल्यानंतर तीच बंदूक आणि तीच गोळी आणि तीच शत्रूच्या सैनिकाची झालेली हत्या ही सैनिकाचा पराक्रम होते, पुण्य होते. सैनिक जेव्हा पराक्रम करतात तेव्हा त्यांना जाऊन सांग बरं, तुम्ही पाकिस्तानला किंवा चीनला मारताय हे ठीक है, लेकिन आखिर हिंसा ही होती है, वो तो पातक ही है. सैनिक म्हणतील मी थांबतो मारामारी करायचं, ही बंदूक तुम्ही घ्या. आणि हेच लेक्चर या चपट्यांना द्या एकदाशीच. महामूर्ख माणसं अहिंसेवर लेक्चर देण्यासाठी सुद्धा सैनिक हिंसेला उभे आहेत, तेव्हाच ते शक्य आहे. नाही तर हे बोलायला जीभ आणि तोंड आणि तू काहीच शिल्लक नाही राहत आहे. देशाच्या सुरक्षेच्या हेतून केलेल्या गोष्टीला पराक्रम म्हणतात आणि स्वार्थासाठी केलेल्या गोष्टीला आतंक म्हणतात. इतकंही ज्यांना कळत नाही त्यांना अलीकडे पत्रकार किंवा शिक्षक सुद्धा म्हणतात. या दोघातला फरक नाही कळू शकत. पण सावरकरांनी इंग्लंडमध्ये जाऊन, म्हणजे पुन्हा एकदा आपल्या मुद्द्याप्रमाणे एक सीमा ओलांडून इंग्लंडच्या पार्लमेंटवरती स्वतःचा प्रभाव असा काही जबरदस्त ठेवला होता. इंग्लंडच्या पार्लमेंटवर काही सत्ता सावरकरांची नव्हती, पण पार्लमेंटला 10 वेळेला विचार करावा लागायचा की हे ॲक्शन आपण घ्यावी का, का हा धूमकेतू इथं आहे, हा धूमकेतू इथे आहे, या माणसाचं काय कराल. इंग्लंडच्या अत्यंत चतुर असलेल्या इंग्रजांच्या पोलिसांची दृष्टी चुकवून या माणसानं पिस्तुलं मिळवून दाखवली आहेत. नव्हे, ती पिस्तुलं भारतात पाठवून दाखवली आहेत. याच लोकांच्या डोळ्यात देखत त्यांनी बॉम्बची विद्या हस्तगत करून दाखवली आहे. नव्हे, ती भारतात पाठवून दाखवली आहे. आपल्या सगळ्या नेतृत्वाच्या समोर सुद्धा 400 ते 450 भारतीय लोकांचा गट त्यांनी इंग्लंडमध्ये उभा करून दाखवला आहे, ज्याला इंग्लंड काही करू शकलेलं नाही. बरं, इंग्लंडच्याच शेजारी असणारा जर्मन नावाचा देश, तिथे जागतिक समाजवादी लोकांची परिषद जी होणार होती, समाजवादी या शब्दाचा त्यांनी घेतलेला अर्थ असा की माणसांनी देश धर्म या सगळ्या सीमा ओलांडल्या पाहिजेत आणि आपण सगळे मानव आहोत, हा एक समाज आहे असं लक्षात घेतलं पाहिजे. आणि या एक समाजाचा नियम असा, कोणत्याही एका गटानं कोणत्याही दुसऱ्या गटावर जर अन्याय केला तर समाजातल्या उरलेल्या गटानं ज्याच्यावर अन्याय होतो त्याच्या मागे उभं राहिलं पाहिजे. जो अन्याय करतो त्याला बाजूला केला पाहिजे. यासाठी एक समाज म्हणून समाजाचा न्याय सांभाळणारी संस्था समाजवादी संस्था, जवळजवळ 80 वेगवेगळ्या देशातले समाजवादी लोक एकत्र आले होते. अशा ठिकाणी सावरकरांनी मॅडम कामासारख्या विदुषी त्या ठिकाणी पाठवल्या आणि समाजवादी परिषदेमध्ये भारतीय स्वातंत्र्याचा मुद्दा मांडून दाखवला की इंग्लंड नावाच्या गटाकडून भारत नावाचा गट पिडला जातो आहे. बाकी सगळ्या देशांनी देशाची आणि धर्माची आता कक्षा ओलांडून एक समाज म्हणून भारताच्या मागे उभे राहणे आवश्यक आहे. इंग्लंडला रोखठोक उत्तर देणे आवश्यक आहे. यासाठी कोण आमच्या बाजूनं यायला तयार आहे, जे यायला तयार असतील त्यांनी भारतीय ध्वजाला मानवंदना द्यावी म्हणून एक सांकेतिक भारतीय राष्ट्रध्वज त्या सामाजिक परिषदेमध्ये फडकवला आणि एका दिवसात जगातल्या 80 देशांचं समर्थन भारताला मिळवून दाखवलं इंग्लंड पार्लमेंटमध्ये राहत असताना. हा मनुष्य लंडनमध्ये राहून भारताला 80 देशांचं समर्थन उभं करून दाखवतो. का हो तुम्ही असं का नाही केलं? काय करणार, त्यांच्या देशातच राहत होतो, मग काय मला कसं जमणार, मला रडू नको. त्या तिथे उभं राहून मला काय करता येईल, केवढं करता येईल. मात्र एवढं केल्यानंतर आजही इंग्लंडमध्ये जिथे सावरकर राहत होते त्यांच्या घरावरती या ठिकाणी एक अत्यंत मोठा तत्वज्ञ नव्हे तर अतिशय प्रामाणिक देशभक्त एक महापुरुष राहत होता. अशा तऱ्हेच्या सरकारी नील फलक इंग्लंडी त्यांच्या घरावर लावला. भारतीय स्वातंत्र्यानंतर लावला. मला सांगा, दिवाळीचा किल्ला याला म्हणायचं. सीमा ओलांडून त्या प्रांतात स्वतःच्या नावाचा एक किल्ला उभा केला.
जेव्हा सावरकरांना अटक करून भारतात आणण्यात आलं तेव्हा भारतात आणत असताना त्यांनी अचानक समुद्रात उडी मारून फ्रान्सचा किनारा गाठला. तिथे पण एक किल्ला बांधायचा होता. त्यामुळं आज फ्रान्सच्या किनाऱ्यावर सुद्धा सावरकरांचं एक स्मारक आहे. काय किल्ले बांधावेत पठ्यानी, सतत सीमोल्लंघनच आहे. अर्थात ती उडी मारली, निष्ठायचा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी झाला. अयशस्वी म्हणजे सुटण्याच्या दृष्टीनं अयशस्वी झाला. पण फ्रान्सची परवानगी न घेता परत इंग्रजांनी सावरकरांना कैद केलं. हा आंतरराष्ट्रीय हद्दीचा भंग आहे. मी जरी इंग्रजाचा कैदी असेन तरीसुद्धा मी फ्रान्समध्ये आल्यावर फ्रान्समधनं त्यांना न्यायचं का नाही हा निर्णय फ्रान्स सरकारनं घ्यायला हवा. तुम्ही सरकारला न विचारता कुणी माणूस उचलून नेत आहे आमच्याच देशातनं. म्हणून फ्रान्सनी इंग्रजाविरुद्ध खटला केला आणि आंतरराष्ट्रीय न्यायालयात इंग्रजांना माफी मागावी लागली की आम्ही चुकलो म्हणून. एका माणसाच्या पराक्रमामुळे आंतरराष्ट्रीय न्यायालयात इंग्रज गुन्हेगार ठरला. आणि इतकंच नव्हे, तर आमच्या ठावटीतून कोणी सुटू शकत नाही म्हणून जे नाक वर करून हरामखोर सांगत होता तो इतिहासही संपला. तुझ्या डोळ्यादेखत युनियन जॅक फडकत असताना तुमचा कैदी फ्रान्समध्ये निघून गेला होता, तुम्हाला काही नाही करता आलं. ही इंग्रजाची दोन्ही बाजूनी नाचक्की करून दाखवली हो.